भाजपा नेते विनोद तावडे पैसे वाटताना दिसून आले, पण हे खोटं बोलत आहेत। भाजपा हारत असल्याने अनेक ठिकाणी दारू वाटप करताना सापडत आहेत। शेवटी वोट जिहाद आणत आहेत। त्यामुळे भाजपा नोट जिहाद, दारू जिहाद करत आहेत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। म्हणून महाराष्ट्राची सुधान जनता महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत। म्हणून 23 तारखेला आमचाच विजय होईल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे। कारभाराचे चरित्र काल स्पष्ट झालेलं आहे। केंद्रीय महासचिव भाजपचे विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडलं गेलं आणि त्यांच्या देवेंद्र फडणवीसांचा पीए असलेला जो आर्वी मतदारसंघामध्ये उभा आहे त्याच्या घोडामध्ये दारू पकडली गेली आणि वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा आहे आणि म्हणून भाजपचा भ्रष्टाचारी जे मतदानाचं जे काही विकत घेऊन आम्ही दारू पाजून आणि पैशाच्या भरोश्यावर मतदान घेऊ, हे जे मानसिकता होती ती स्पष्ट झाली। एक प्रकारचा नोट जिहाद भाजपने या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे। मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे, कोणी कोणाला मतदान करावं हा अधिकार आहे। आणि यांनी ज्या पद्धतीनं वोट जिहाद हा शब्द वापरला, तर भाजपचा नोट जिहाद आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सुजाण जनता ही महाविकास आघाडीलाच मतदान करेल, आमचा विश्वास आहे। येत्या 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ते बहुमताने येणार। 200च्या पार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।